नमस्कार मित्रांनो, आज आपण CCC या कोर्समध्ये कॅल्क या ॲप्लिकेशनमध्ये इफ फॉर्म्युला शिकणार आहोत। बघा, एक्सेल आपलं कॅल्क शीट आहे। या कॅल्क शीटमध्ये काही मुलांचे मार्क दिलेले आहेत, पर्सेंटेज काढलेले आहेत आणि या पर्सेंटेजवरती कुठल्या प्रकारचे ग्रेड आणि रिझल्ट द्यायचा आहे आपल्याला, तो आपण बघूया बाय यूजिंग द इफ फॉर्म्युला। हे बघा, वरती इथे दिलेलं आहे, जर त्या विद्यार्थ्याला 90च्या वरती मार्क असतील तर एस ग्रेड असायला पाहिजे, जर त्या विद्यार्थ्याला 80च्या वरती मार्क असेल तर ए ग्रेड आला पाहिजे, जर त्या विद्यार्थ्याला 70च्या वरती मार्क असेल तर बी ग्रेड आला पाहिजे, जर त्या विद्यार्थ्याला 60च्या वरती मार्क असेल तर सी ग्रेड, त्या विद्यार्थ्याला 50% वरती असेल तर डी ग्रेड आणि 50च्या खाली असेल तर मग 50च्या खाली मग 1 ते 50 यापैकी कुठलाही मार्क पडले असेल तर त्याला ऑटोमॅटिक फेल हा शब्द आला पाहिजे। अशा प्रकारचे ग्रेड आपल्याला इथं द्यायचे आहे। फेलच्या ठिकाणी आपण इथे एफ करूया, एफ म्हणजे फेल। अशा प्रकारची ग्रेड आहेत। हे ग्रेड आपल्याला बाय यूजिंग द इफ फॉर्म्युलाचा वापर करून वापरायचं आहे। तर फॉर्म्युला आपल्याला वापरण्यासाठी तुम्हाला नियम माहिती असणं गरजेचं आहे। जो काही फॉर्म्युला आपण वापरत आहे तो फॉर्म्युला वापरण्याची पद्धत आहे, सर्वात प्रथम तुम्हाला इज इक्वल्स टू साइन घ्यायचं आहे, त्यानंतर जो फॉर्म्युला वापरायचा आहे त्याचं स्पेलिंग घ्यायचं आहे, घेतलं। त्यानंतर कंसामध्ये इन ब्रॅकेट तुम्हाला ज्या संख्येशी तुलना करायची आहे, ज्या सेल ॲड्रेसशी व्यवहार करायचा आहे, ज्या सेल ॲड्रेसशी तुम्हाला ग्रेड द्यायचे आहेत तो सेल ॲड्रेस। आता इथे भरपूर काही संख्या दिलेल्या आहेत। आता याच्यापैकी तुम्हाला कशासोबत व्यवहार करायचा आहे, तुलना करायची किंवा सूत्र वापरायचे ते आहे 30.83 म्हणजे L5 या सेल ॲड्रेसची तुम्हाला वर्कआउट करायचं आहे। मग त्या सेल ॲड्रेसचा त्या सेलचा सेल ॲड्रेस इथं टाईप करायचा आहे। त्यानंतर मोर दॅन साईन घ्यायचं आहे। मोर दॅन साईन घेतल्यानंतर तुम्हाला एक ठरलेलं व्हॅल्यू आहे, जसं की आता इथे ग्रेड दिलेले आहेत, एस ग्रेड, ए ग्रेड, बी ग्रेड। हे ग्रेड घेण्यासाठी जे संख्या आहे ती संख्या तुम्हाला सुरुवातीला टाकावी लागणार। जर सुरुवातीला आपण एस ग्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला 90 अबव मार्क दाखवावं लागतील। मग ठरलेलं व्हॅल्यू किती ते एस साठी 90 तर 90 घ्यावं लागेल। कॉमा कंपल्सरी, तुम्हाला स्पेस अलाउड नाही, कुठल्याही प्रकारचं स्पेस याच्यामध्ये द्यायचं नाही, सलग तुम्ही टाईप करायचं कॉमा। त्यानंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये जसं 90, जर याचा अर्थ असा होतो इफ जर L5 हे 90 पेक्षा मोठे असेल तर कुठला ग्रेड घ्यायचा, 90 पेक्षा जास्त असेल तर वरती दिलेले आपल्याला एस ग्रेड, एस ग्रेड टाका, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करायचा। आता हे फक्त तुमचं कशासाठी झालेलं आहे, एस ग्रेड येण्यासाठी तुम्हाला एवढी फॉर्मॅलिटी करावी लागली। इफ L5 मोठे आहे 90 पेक्षा तर एस ग्रेड। आता तुम्हाला करायचं आहे ए ग्रेड आणण्यासाठी, ए ग्रेड आणण्यासाठी सेम सिच्युएशन आहे, फक्त इज इक्वल्स टू साइन वापरण्याची गरज नाही। इज इक्वल्स टू ठिकाणी काय करायचं, तुम्हाला फक्त कॉमा द्यायचा, पुन्हा इफ टाईप करायचं, इफ इन ब्रॅकेट कोणता सेल ॲड्रेस आहे, कोणत्या सेल ॲड्रेस सोबत व्यवहार करायचा आपल्याला, L5 टाईप करा, शिफ्ट दाबून मोर द्यायचं साइन। आता दुसरं व्हॅल्यू किती ठरलेलं, ए ग्रेडसाठी 80 तर 80 टाका, नंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये ए ग्रेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण। लक्षात सांगा, पुढे कॉमा, नंतर पुन्हा इफ फॉर्म्युला इन ब्रॅकेट तर L5 तुमचा जो सेल ॲड्रेस आहे तो सेल ॲड्रेस सेम राहणार, L5 का सगळे जे पर्सेंटेज वापरत आहात तुम्ही ते सगळे कशासोबत L5 शीच तुलना करत। जर L5 ची संख्या 90 असेल तर तुम्हाला एस द्यावं लागेल, जर L5 ची संख्या 90 पेक्षा 80 पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड द्यावं, जर L5 ची संख्या मोर दॅन किती 70च्या वरती असेल तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये 70 साठी कोणता ग्रेड आहे, बी ग्रेड, तर बी ग्रेड द्यावा लागेल, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण, पुन्हा कॉमा, इफ फॉर्म्युला इन ब्रॅकेट, आता कोणता ग्रेड, सी ग्रेड साठी पुन्हा L5 मोर दॅनचं साइन। आता कोणता ग्रेड, सी ग्रेड साठी काय 60 मार्क, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, सी साठी कोणता ग्रेड द्यायचं, 60च्या वरती असेल तर सी ग्रेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पुन्हा कॉमा, इफ कंसामध्ये सेल ॲड्रेस, कोणता सेल ॲड्रेस, L5 मोर दॅनचं साइन,
आता किती आहे डी ग्रेड. डी ग्रेडसाठी कुठे घ्यायचं 50 पेक्षा जास्त मार्क असेल तर तुम्हाला कॉमा देऊन कॉमा आणि कॉमामध्ये कोणता ग्रेड मिळणार आहे डी ग्रेड. लक्षात. आता बघा फॉर्म्युला कसा आहे. इफ जर L5 90 पेक्षा मोठे असेल तर एस ग्रेड. इफ L5 80 पेक्षा मोठे असेल तर ए ग्रेड. इफ L5 70 पेक्षा मोठे असेल तर बी ग्रेड. इफ L5 60 पेक्षा मोठे असेल तर सी ग्रेड. इफ L5 50 पेक्षा मोठे असेल तर डी ग्रेड. इथपर्यंत समजा तुमचं काय झालं ग्रेटर दॅन मोर दॅन एवढी संख्या असेल तर तुम्हाला हे ग्रेड द्यावायचे आहे. परंतु आखरी काय म्हणतो याच्या व्यतिरिक्त असेल म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या असणार आहे. आता 100च्या पुढे तर घेऊ शकणार नाही तुम्ही. 101 102 150 असं घेणार का. ग्रेड 100% पर्यंतच असतात. मग आता 50च्या पुढे सर्व संख्या तुमच्या ग्रेडमध्ये लपलेल्या आहेत. मग राहिल्या कोणत्या संख्या आता असणार आहे तर 50च्या आतल्या संख्या कोणत्या 49 असेल 48 असेल 30 असेल 20 120 त्यानंतर 1 2 3 4 5 असं कुठलाही संख्या नंबर आला तर तो कशामध्ये येणार आहे एफ ग्रेडमध्ये. तर त्यासाठी फॉर्म्युला वापरण्याची वगैरे काही गरज नाही. सरळ सरळ इफ जर ही संख्या असेल मोर दॅन तर तुम्हाला ते ग्रेड. नाही तर जसं जर 35 पेक्षा मार्क असेल जास्त तर आपण म्हटलं पास नाही तर फेल. त्याच्यासाठी काही करावं लागलं का आपण फॉर्म्युला वापरला ना. जर L5 35 पेक्षा मोठे असतील पास नापास मध्ये फॉर्म्युला वापरला आपण. L5 35 पेक्षा मोठे असेल तर काय म्हटलं पास नाही तर फेल ना. डायरेक्ट फेल शब्द टाकला ना. तसलं आहे. जर हे L5 मोठे असेल 90 पेक्षा तर यस. जर L5 मोठे असेल 80 पेक्षा तर ए. जर L5 मोठे असेल 70 पेक्षा तर बी. जर L5 मोठे असेल 60 पेक्षा तर सी. जर L5 मोठे असेल 50 पेक्षा तर डी. आता मोठे नाहीचे मग डायरेक्ट काय राहिला. जर बाकीची संख्या असेल तर कॉमा युनायटेड कॉमा मध्ये फक्त काय टाकायचं तुम्हाला एफ टाकायचं. कंस पूर्ण करायचा संपलं. कळलं का. जर एवढ्या संख्येच्या वर मार्क पडलेले असेल तर ग्रेड द्या अन्यथा डायरेक्ट एफ देऊन टाका. याच्या व्यतिरिक्त संख्या असेल तर 90च्या पुढे असेल म्हणजे कोणता 91 92 93 94 असे मार्क असतील. याच्या पुढे असेल तर 80 81 82 83 84 असेल. 70च्या पुढे असेल तर 71 72 73 74 लगेच 80 पर्यंत. 60च्या पुढे 61 62 63 50च्या पुढे 51 52. याच्या खालची संख्या असली तर काय करायचं डायरेक्ट एफ मारा एंटर. बघा ही संख्या किती आहे 30.83. ही संख्या 50च्या खालची संख्या आहे म्हणून तिथे एफ आलेलं आहे. इथं ॲडिशनचं साईन होते ॲड टू फिल करायला. बघा नियमानुसार 60च्या पुढची संख्या आहे सी आलं. 50च्या पुढची संख्या आहे डी आलं. 50च्या पुढची संख्या डी आली. 80च्या पुढची संख्या ए आलं. 70च्या पुढची संख्या आहे बी आलं. 60च्या पुढची संख्या सी आली. 90च्या पुढची संख्या आहे एस आली. 30च्या पुढची संख्या आहे एफ. 60च्या पुढचे जसं आपण दिलेलं फॉर्म्युला आहे त्याचप्रमाणे इथे ग्रेड तुम्हाला झालेले दिसतील आलेले दिसतील. अशा प्रकारे तुम्ही ग्रेड याला देऊ शकता. आता पास नापाससाठी तुम्हाला रिझल्ट काय करायचं आहे बरोबरचं चिन्ह एकदम सोपं आहे. इफ कंसामध्ये कशासोबत तुलना करायची आहे पर्सेंटेज तोडून. पर्सेंटेज म्हणजे L5 मोठे आहे कितीपेक्षा 50. 50च्या पुढे असेल तर पास अन्यथा फेल. कॉमा कॉमा युनायटेड कॉमा पीस PASS पास कॉमा अन्यथा फेल. बघा इफ L5 50 पेक्षा मोठे असेल तर पास घ्या म्हणजे 50 पेक्षा पुढे म्हणजे मग 60 असेल 70 असेल 80 90 कुठेही असेल पुढेचा संख्या तर पास येईल अन्यथा तिथे काय येईल फेल. एंटर मारा. बघा जिथं एफ आहे त्याच्या समोर एफ येईल आणि बाकी सगळे ग्रेडवाले पास येतील. बघा दोनच फेल आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट आणि तुमचं ग्रेड काढू शकता. धन्यवाद.